जसं जसं मी मोठा होत गेलो तेवढं आमचं बॉन्ड स्ट्रॉंग होत गेलाय. खूप मोठी गोष्ट असेल ना तर ती मी बाबांसोबत शेअर करते, मग त्याच्यातून मला काहीतरी सोल्युशन मिळतं आणि मग मी सॉर्टेड असते. आम्ही कधी खेळतो, कधी आम्ही सीन असताना सीनमध्ये पण आम्हाला मस्ती करायला लावतात. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आली आहे. निमित्त आहे फादर्स डेचं आणि काय पिहू आणि चिनू मनू म्हणजेच आणि बनी माझ्यासोबत आहेत. छान असं ग्रीटिंग कार्ड बनवत आहेत त्यांच्या बाबासाठी आणि लहान मुलं आहेत, निरागस आहेत. सीन जेवढा छान करतायत तसंच आत्ता ते ग्रीटिंग कार्डसुद्धा बनवत आहेत. आई बाबा त्यांचे येणारच आहेत आपल्या इंटरव्ह्यूमध्ये, पण आत्ता ते सध्या त्यांची तयारी चालू आहे ग्रीटिंग कार्ड बनवण्याची. तर बनी, चिनू आणि मनू काय करताय तुम्ही? आम्ही ग्रीटिंग कार्ड काढते. बरं, का बनवताय तुम्ही ग्रीटिंग कार्ड? आमच्या बाबासाठी. काय आहे बाबासाठी? बाबासाठी का बनवताय? फादर्स डे साठी. बरं, बनी हा स्पेशल डिझाईन वगैरे काढतोय. मगाशी मी त्याला विचारलं तू काईट काढतोयस का? तो म्हणाला नाही, मी डिझाईन काढतोय. सो प्लीज त्याचं एकदा डिझाईन बघाल. नवीन नवीन डिझाईन आहे. बनी, काय ड्रॉइंग काढतोयस? ग्रीटिंग कार्ड करते. बरं, कोणती डिझाईन आहे आणि काय करणार आहेस आता बाबासाठी? ह्या डिझाईनचं नाव नाही मला माहीत, पण तरी पण मी नवीन डिझाईन बनवतोय. बरं, आता तुम्ही सगळेजण एकत्र राहता बरोबर? किती धमाल मस्ती असते एकत्र. आम्ही कधी खेळतो, कधी आम्ही सीन असताना सीनमध्ये पण आम्हाला मस्ती करायला लावतात. हे सगळं करतो. बरं, रुही आता काय चालू असतं? माझ्या मस्ती चालू असते. 2 मिनिटं सेटिंग चालू असते तर आम्ही नाचतो, खेळतो, मस्ती करतो, काही करतो. रेड कलर. बरं, आत्ताही सेटिंग चालू आहे आणि सेटिंग चालू असताना आम्ही छान असं ग्रीटिंग कार्ड बनवतोय बाबासाठी. रुही, आता आई घरी आली आहे तुझी. आई घरी आली आहे ना तुझी. बाबाचं लग्न झालंय, आई आली आहे घरी. तुम्ही आईला त्रास देताय असं दिसलं मला. त्रास देताय आईला ना? मग त्रास द्यायला मजा येते. हो, किती त्रास देता तुम्ही आईला? खूप. आणि बनीला? कमी. बनी आवडतो तुम्हाला, म्हणजे खेळायला वगैरे तो असतो तुमच्या? हो, आम्हाला आई पण आवडतं आणि बनी दादा पण आवडतं. खरंच मामा, मी ऍक्च्युली बनी दादाच्या रूम मध्ये जाते त्याच्यासोबत खेळायला, कारण की मला तो आवडतो आणि तो छान पण खेळतो. त्यामुळे मी जाते त्याच्या रूम मध्ये. मग हिच्यासोबत अदिती ताई असते, मग तिच्यासोबत अदिती ताई खेळते. मग मी क्ले आणलाय ना चिकल मातीचा, तर मग मी त्याच्यासोबत खेळते आणि सिरियल मध्ये चिडायचं दाखवा. मग तू खरंच असं रिअल लाईफ मध्ये पण चिडतेस? म्हणजे घरी अशी चिडतेस का मम्मीवर? हो, कधी कधी. तुम्हाला आता माहिती आहे हा जून महिना चालू आहे आणि आता तुमच्या स्कूल्स वगैरे सुरू होणार आहेत, तर तुम्ही स्कूलला जाण्यात इंटरेस्टेड आहात? हो, खूप. आता स्कूलला गेल्यावर बनी म्हणून तुला आधी पण मला सिरियल मध्ये बघितलंय, मग तुला आता पण किती ओळखणार, मग किती भारी वाटणार ना तुला? हो, खूप. फ्रेंड्सचे रिप्लाय येतात? हो, खूप येतात. काय बोलतात तुला फ्रेंड्स? ते बोलतात की खूप मस्त करतोस आणि माझ्या टीचरने पण माझा नंबर घेतले त्यासाठी. ऑटोग्राफ सेल्फी वगैरे घेतलंय कोणी? ऑटोग्राफ नाही घेत. सेल्फी तर मोबाईल नसतो. मी तर आता 5th ला गेलोय, नाही घेतले. या दोघी तुला त्रास देतात? सिरियल मध्ये देतात, रिअल मध्ये नाही देत. तर आता ते सगळेच जण छान ग्रीटिंग कार्ड बनवत आहेत आणि त्यांच्या बाबांसाठी ते देणार आहेत ग्रीटिंग कार्ड. सो आपण आता त्यांना त्यांचा वेळ देऊयात आणि छान छान ग्रीटिंग झाल्यावर आपण पुन्हा एकदा भेटूयात. सो प्लीज तुम्ही बघू शकता त्यांचे ग्रीटिंग कार्ड रेडी होत आहेत. छान काईट वगैरे काढलाय, इकडे हार्ट शेप काढलेला आहे. सो हार्टला आम्ही रंग वेगवेगळे देतोय. बरं, सो तुम्ही आमच्या हार्टचा रंग बघू शकता. सीनची सगळी गडबड चालू आहे आणि तुम्ही बघत असाल की आमचा सेटअप पण पूर्ण चेंज झालेला आहे
आणि आता वसुंधरा आणि आकाश आलेले आहेत. सो तुमच्यासाठी म्हणजे बाबासाठी ग्रीटिंग कार्ड बनवत आहेत मुलं. सो कसं वाटतं हे सगळं बघून आकाश? मला तर खूप छान वाटतंय. आय थिंक तिघांपैकी एक ग्रीटिंग कार्ड ऑलरेडी रेडी आहे, तर आपण बघूया काय. वाव, तर हा मनूने बनवलेला ग्रीटिंग कार्ड आहे. रंगबिरंगी कलरफुल असा हार्ट बनवलाय तिने. एवढे कलर्स काय तुझ्या हार्ट मध्ये? कारण मला रेनबो कलर आवडतो. रेनबो कलर आवडतो म्हणून. नाईस. सो बाबा फ्रॉम मनू असे नाईस, खूप छान आहे. आय रिअली लव्ह इट. तुमचं काय सुरू आहे? सुरू आहे आमचं. काय सुरू आहे सांग ना मला. दाखवा तरी काय 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 दाखव, काय बनवलंय? माय बाबा इज हिरो. काय काय? माय बाबा इज हिरो. ओह, थँक्यू, दॅट्स सो स्वीट. आणि हे काय? काइट अँड अ हार्ट. काइट हार्ट दोन्ही आहे. हा हा, टाईट कुठे? हे काय बाजूला काइट आहे ना बाबा. हा, नाईस. ए मी तुझ्या बाबा आणि अच्छा बाबा लहान दिसतोय मुलीपेक्षा. असं कसं झालंय? त्याला नीट करून घेशील ना. मस्त आहे तसंच आहे. व्हेरी नाईस. दोघे सेम हाईटचे आहेत. हो, बसून आपण सेम हाईटचेच वाटतो तसं, पण बसल्यानंतर ना. तू असा झालास म्हणून. हा, राईट. माझ्या आणि माझ्या बाबांचे किस्से आणि गोष्टी तर खूप साऱ्या आहेत. इनफॅक्ट आम्ही दोघेही खूप कमी बोलणारे आणि खूप शाय लोक आहोत. तर काय बोलतात, खूप कमी आमचं बोलणं होतं, पण जेव्हा बोलणं होतं तेव्हा खूप छान आणि खूप लॉंग कॉन्व्हर्सेशन्स होतात. इनफॅक्ट आय थिंक जसं जसं मी मोठा होत गेलो तेवढं आमचं बॉन्ड स्ट्रॉंग होत गेलं आहे. आणि ती माझ्या मम्मीशी खूप बोलणं व्हायचं, खूप गप्पा व्हायचं. आता जेव्हा कधी घरून फोन येतो तेव्हा मम्मी कंप्लेन हेच करत असते की तू फक्त पप्पाशीच बोलत राहा, माझ्याशी बोलू नकोस. तर हा, तेव्हा आमचे कॉन्व्हर्सेशन सुरू झालेत की मग ते तासन तास चालतात. मम्मी बरोबर हां ओके काय जेवलास काय हे ते. पण पप्पासोबत आय कॅन टॉक अबाउट ऑलमोस्ट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सो या. माझे बाबा प्रचंड बोलके आहेत आणि आमचं ते खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे मी थोडीशी घाबरून असते त्यांना. पण आम्ही खूप बोलतो. माझ्या बाबांचा फोन खूप अगदीच कधीतरी रात्री लेट नाईट वगैरे 12 नंतर मला वाटतं त्यांचा दिवस चालू होतो रात्री. तर मग माझं त्यांच्याबरोबर तेव्हा कॉन्व्हर्सेशन होतं. आणि बाबांचं आणि माझं थोडं वेगळं आहे. आणि मला असं वाटतं मी आईसोबत जास्त शेअर करते, पण खूप मोठी गोष्ट असेल ना तर ती मी बाबांसोबत शेअर करते. मग त्याच्यातून मला काहीतरी सोल्युशन मिळतं आणि मग मी सॉर्टेड असते. ऍक्च्युली कसं आहे ना, ते माझे ऑलमोस्ट सगळे इंटरव्ह्यूज बघतात. तर मी असे सिक्रेट्स आणि सरप्राइजेस इथे आधीच सांगितले तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर या जस्ट वेट फॉर इट. होपफुली या. अरे बापरे, एवढा विचारच करत नाही मी. पप्पाच सगळं व्यवस्थित पप्पांचं बघतात. काय करू शकते मी पण मला असं वाटतं की खरं तर त्यांना आम्ही इतक्यात कुठे गेलो नाही आहोत फिरायला, तर मग मी त्यांना कुठेतरी छान फिरायला घेऊन जाईन. सुट्टी मिळाली मला. सातारा सोडून दुसरीकडे. ओके. हो करेक्ट. सोलापूर सातारा सोडून जरा लांब कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईन. सो दोघं पण त्यांच्या बाबांना सरप्राईज देणार आहेत आणि मुलांनी छान असे ग्रीटिंग्स काढलेले आहे. सो आता आपण ग्रीटिंग बघू शकतो प्लीज. बरं, बनीचं अजून होतंय, सो बनीला आपण पूर्ण दिवस वेळ देणार आहोत. बनी नंतर आकाश बाबाला नंतर रेडी करून द्यायचा. ओके. सो आकाश बाबाला तो नंतर रेडी करून देणार आहे. सो आता आपण तिघांनी ना विश करूयात. विश करूयात बाबाला. हॅपी फादर्स डे बोलायचं. ओके. हॅपी फादर्स डे. थँक्यू. सो असा हा खूप लवली बॉन्ड आहे. ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन दोन्ही ठिकाणी आहे. सो छान छान ग्रीटिंग रेडी झालेले आहेत. अक्षय, जाता काय सांगशील?
सगळ्या फादर्सना हॅपी फादर्स डे अँड या चीअर्स टू यू ऑल यार. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.